मुरांबा मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता रेवा ही आरोहीचा जीव वाचवणार आणि त्यानंतर आता अक्षय आणि रमामध्ये खूप मोठा वाद होणार. तर तामणकर रेवाची सुटका करणार. आता नेमकं काय काय कसं घडतं हे बघूया. तर आता आपण इथे पाहतोय की त्या गुंडांनी इकडे आरोहीला किडनॅप करून आणलेलं असतं आणि एका ठिकाणी डांबून ठेवलेलं असतं आणि ते लोक आता म्हणत असतात की आता आपण ह्या पोरीला सोडायचं नाही, उलट हिच्या बापाकडनं आपण आता त्या आभ्याने घेतलेले सगळे पैसे वसूल करायचे. त्याला एवढे दिवस पैसे परत कर सांगत होतो पण त्याने ऐकलं नाही. आता त्या अभिषेक मुकादमला दाखवून देऊ की त्याची लायकी काय येते. आता घरातली पोरगी किडनॅप केली आहे म्हटल्यावर बरोबर पैसे काढेल आणि आपली सगळी वसुली होऊन जाईल. त्याबरोबर पुढे आता ती लोक म्हणत असतात इथे आपण ह्या पोरीला ठेवलेलं आहे, ही गोष्ट इतर बाहेर कोणालाही कळता कामा नये. बाहेरून हवेचं एखादं झुळूकसुद्धा इथपर्यंत यायला नको आणि ह्या मुलीला सुद्धा शुद्ध येता कामा नये. ही मुलगी बेशुद्धच राहिली पाहिजे, नाहीतर आपल्याला हे सगळं प्रकरण जड जाईल. काहीही झालं तरी एकदा का त्या आभ्याने आपल्याला पैसे दिले की त्यानंतर आपण ह्या पोरीचं काय करायचं ते बघायचं. तोपर्यंत आपण ह्या पोरीला जिवंत इथंच ठेवायचं. त्याबरोबर दुसरा म्हणत असतो हो अगदी बरोबर आहे, आपल्याला फक्त पैशांशी घेणं देणं आहे. पैसा भेटेपर्यंत ह्या पोरीला काही एक होता कामा नये आणि आपल्याला पैसा मिळाला की मग हिचा बंदोबस्त बघू कसा करायचा तो करू. पण तोपर्यंत आपल्याला ह्या पोरीवर बारीक लक्ष ठेवावं लागेल आणि पोलिसांना आपला सुगावा लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. काहीही झालं तरी पोलिसांपर्यंत ही बातमी पोहोचता कामा नये की आपण इथे या मुलीला किडनॅप करून ठेवलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आता अक्षय आणि रमा पोलिसांना कॉल करतात आणि पोलिसांना रेवाचं लाईव्ह लोकेशन ट्रेस करायला सांगतात. पोलीस रेवाचं लोकेशन ट्रेस करतात आणि त्यानंतर अक्षय, रमा आणि सगळे पोलीस हे त्या ठिकाणी त्या नाक्यावरती पोहोचलेले असतात. आता ते लोक त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर इकडे आता रेवा ही तोपर्यंत आरोहीला सोडवण्यासाठी आतमध्ये शिरलेली असते. आता इकडे अक्षय, रमा, पोलीस हे पुढे जातच असतात. इतक्यात या लोकांना आतमधून गोळ्या वाजल्याचा आवाज येतो. आता जवळपास 4-5 गोळ्या वाजवल्या जातात. त्यावेळी मग इकडे रमाचा बाण फुटतो. रमा म्हणते माझी आरू आणि आता ती धावत पुढे चाललेली असते. त्यावेळी अक्षय रमाला थांबवतो, मागे खेचतो. तर पोलीसही सांगतात की तुम्ही पुढे जाऊ नका, पुढे जाणं धोकादायक असू शकतं, आतमध्ये गुंड असतील, तुम्ही थांबा. त्याबरोबर मग अक्षय रमाला म्हणतो रमा थांब, हे बघ असं काहीतरी आताताईपणा करू नकोस, आतमध्ये आपली आरू आता नाही आहे, थांब रमा थांब. त्याबरोबर रमा म्हणते अहो कशी थांबू, गोळ्या वाजवण्याचा आवाज येतो आतमध्ये, माझी मुलगी आहे आतमध्ये. अक्षय म्हणतो हो मला सुद्धा कळतंय, ती माझीसुद्धा लेक आहे, पण तरीही थांबावं तर लागेल. त्याबरोबर मग आता इकडे अक्षय आणि रमा ह्या दोघांनीही पूर्णपणे त्यांचा धीर गमावलेला असतो. त्यांना असंच वाटलेलं असतं की आतमध्ये ज्या गोळ्या चाललेल्या आहेत त्या आरूवरती चाललेल्या आहेत. रमा म्हणत असते हे सगळं रेवाने केलं असलं तर मी नाही सोडणार रेवाला, माझी आरू. आणि मग आता अक्षय म्हणत असतो रमा सावर स्वतःला, रमा सावर. रमा खूप जास्त रडत असते. अक्षय म्हणत असतो रमा शांत हो, रडू नकोस, पोलीस आहेत ना, पोलीस करतील काहीतरी. रमा शांत हो, आपली आरू आपल्याला नक्की सापडेल, तू शांत हो, रडणं थांबव रमा, रडणं थांबव. रमा म्हणते कसं थांबवू रडणं, माझं लेकरू, आवाज फिरायला घेऊन बाहेर पडलो होतो आपण आरूला आणि हे सगळं घडून बसलं. आणि मग आता रमा जोरजोराने हाका मारत असते आरू आरू आरू. आणि त्यावेळी आता आरोही त्या ठिकाणी पळत आलेली असते आणि आता ती बघते तर काय तिचे आई बाबा समोर असतात. मग ती जोरात हाक मारते आई बाबा. त्यावेळी आता अक्षय आणि रमा दोघंही सोबत वरती बघतात, त्यांना आरोही दिसते. आता आरोहीला बघून ते दोघंही जण एकदम अचानक खुश होऊन जातात. मग आरोही येते आणि रमाला लगेचच घट्ट मिठी मारते. रमासुद्धा आरोहीला जवळ घेते आणि तिच्या कपाळावर किस करते आणि तिला म्हणत असते आरू बाळा तू जिवंत आहेस, तू सुखरूप आहेस. आणि मग ती आणखीन जास्त आरोहीतला किस करू लागते, तिच्या कपाळावर, गालांवर, केसांवर, डोक्यात, सगळीकडे. आणि मग आता आरू ही लगेचच अक्षयकडे सुद्धा येते आणि अक्षयला सुद्धा ती आता घट्ट मिठी मारते. आणि मग आता अक्षयला मिठी मारून ती रडते. तर आता अक्षयही तिला विचारतो बाळा तू ठीक आहेस ना, तुला काही झालं नाही ना. रमासुद्धा म्हणते आरू बेटा तू व्यवस्थित आहेस ना, तुला कुठे लागलं वगैरे नाही आहे ना, तू ठीक आहेस ना. त्यावर मग आरू आता अक्षय आणि रमाला म्हणते हो हो आई बाबा मी एकदम व्यवस्थित आहे, तुम्ही माझी काहीच काळजी करू नका. तुम्हाला माहिती आहे का आई बाबा, त्या बॅड अंकल्सने मला इकडे आणल्याच्या नंतर त्या आंटींनी एका माझी हेल्प केली, मला वाचवलं. त्यावेळी अक्षय आणि रमा आता आरूला म्हणतात आंटीने हेल्प केली,
कुठल्या आंटीने हेल्प केली आरू बाळा तुझी? त्याबरोबर आरू म्हणते ती बघा त्या आंटीने हेल्प केली, ती आंटी खूप ग्रेट आहे, तिने मला लगेच वाचवलं, शी इज इन सुपर वुमन. त्याबरोबर मग अक्षय आणि रमा वरती बघतात तर तिथे रेवा असते. आता रेवाने आपल्या मुलीचा जीव वाचवला आहे आणि काहीही आणि कसंही असलं तरी रमा ही रेवाची पूर्वी खूप चांगली मैत्रीण होती. त्यामुळे मग आता रमा धावत येते आणि रेवाला सरळ घट्ट मिठी मारते. आता रेवाचेही डोळे भरलेले असतात पाण्याने, तिच्याही डोळ्यातून अश्रू गळतात. तर इकडे रमा ही आता रडत असते. रमा ही रेवाला म्हणत असते, रेवा आभार मानू की काय करू खरंच कळत नाही आहे, खरंच खूप खूप थँक्यू. आज तुझ्यामुळे माझी आरू मला परत मिळाली आहे. मला शब्दातही सांगता येणार नाही आहे, इतका आनंद झाला आहे मला. थँक्यू सो मच रेवा. तू आज जे काही आरूसाठी केलं आहेस ना ते खूप आहे. आभार मानू की उपकार व्यक्त करू काहीच कळत नाही आहे. तोपर्यंत अक्षय त्या ठिकाणी येतो आणि अक्षय रमाला आता खेचतो आणि मागे म्हणतो, काही गरज नाही आहे नाहीचे आभार मानण्याची, नाहीचे उपकार व्यक्त करण्याची. रमा अगं विसरतीयस का तू, ह्या मुलीने आजपर्यंत आपल्या आयुष्यात काय काय संकट आणली आहेत ती. अगं रेवा ही कधीच सुधरू शकत नाही. ही त्या सरड्यासारखी आहे, सतत रंग बदलतच असते. माहीत नाही आहे का तुला? मला तर वाटतं हा सगळा सुद्धा हिचाच प्लॅन असेल, ट्रॅप असेल हिचा आपल्याला जाळ्यामध्ये ओढण्यासाठी. बरोबर बोलतोय ना मी रेवा? हे सगळं तू मुद्दाम जाणून बुजून ठरवून उमजून घडवून आणलंस ना. आमच्या मुलीला किडनॅप तूच केलंस ना आणि आम्हाला इकडे बोलावलंस आणि आता उगाच आमच्यासमोर तिला वाचवल्याचं नाटक केलंस. बरोबर बोलतोय ना मी? का केलंस हे सगळं रेवा? आमच्या मुलीच्या जीवाशी खेळ करताना तुला काहीही वाटलं नाही का? लक्ष ठेवून होतीस ना आमच्यावर? लक्ष ठेवून होतीस आणि जेव्हा आम्ही दोघंही व्यस्त दिसलो तेव्हा बरोबर तू आरूला गोड बोललीस आणि आरूला तुझ्या गाडीत बसवून इथपर्यंत घेऊन आलीस आणि नंतर असा दिखावा केलास की काहीतर ह्या गुंडांनी तिची किडनॅपिंग वगैरे केली आहे किंवा त्या गुंडांनाच सरळ आरूला उचलायला सांगितलं असशील. काय मिळालं काय तुला हे सगळं करून? तुला काय वाटतं आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू का पुन्हा? त्याबरोबर रेवा म्हणत असते, अक्षय 1 मिनटं, हे बघ मला मान्य आहे की तुझा माझ्यावरती राग आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे, मला सगळं मान्य आहे आणि आय एक्सेप्ट दॅट. मी खूप चुकीचं वागली आहे, मी खूप वाईट वागली आहे, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवणं इतक्या सहज सोपं नाहीच आहे तुम्हा लोकांना. पण प्लीज उगाच नसते आरोप तरी करू नकोस माझ्यावर. मला तर हेही माहीत नव्हतं की ती तुमची मुलगी आहे. त्यावर अक्षय म्हणतो, बास झालं रेवा, बास. अगं अजून किती खोटं बोलशील? खोटं बोलून तू थकत नाहीस का गं? कंटाळा येत नाही का तुला? आता इतकं खोटं बोलतेस, मला तर ना लाज वाटते. जाऊ देत, तुझ्याशी बोलून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही आहे. मला माझी मुलगी सापडली हेच माझ्यासाठी खूप आहे. इन्स्पेक्टर साहेब, या मुलीचं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या. मला ह्या मुलीबरोबर उज्जत घालण्यात बिलकुलच रस नाही आहे. फक्त नेक्स्ट टाईम माझ्या मुलीच्या नादी लागू नकोस रेवा. त्यावेळी मग रेवा ही लगेचच अक्षयला म्हणू लागते, अक्षय प्लीज गप्प बस. पोलिसांना ती आता म्हणू लागते, इन्स्पेक्टर साहेब मी हात जोडते पण प्लीज मला अरेस्ट करू नका, मी असं काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. इन्स्पेक्टर रेवाला म्हणतात की सॉरी मॅडम, पण आम्हाला तुम्हाला अटक करावंच लागणार आहे. अहो आतमध्ये तुम्ही तब्बल 4 ते 5 लोकांना गोळ्या मारून ठार केलेला आहे. रेवा म्हणत असते, हो मला माहिती आहे, पण मी हे जे काही केलं ते आरोहीला वाचवण्याकरता केलं. मी जाणून बुजून मुद्दामून ठरवून उमजून काहीही केलं नव्हतं प्लीज. पण इन्स्पेक्टर सॉरी मॅडम, प्रोटोकॉल फॉलो करावे लागतील, तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल असं म्हणून रेवाला पोलीस स्टेशनला नेतात. आता पोलीस स्टेशनला आल्यावर मग रेवा म्हणते, आता मी माझ्या मिस्टरांना इथून कॉल करू शकते का? त्याबरोबर मग इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे मॅडम तुम्ही करू शकता फोन. मग रेवा आता लगेचच आता विश्वनाथला कॉल करते आणि मग ती विश्वनाथला सांगू लागते, विशू इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, मला पोलिसांनी पकडलं आहे, प्लीज तू लवकर ये. तामणकर म्हणतो, व्हॉट, काय झालं आहे डार्लिंग? मग आता ती सांगू लागते, अक्षय आणि रमा त्यांच्या मुलीला घेऊन फिरायला आले होते आणि त्याचवेळी माझ्या चपलीचं बक्कल तुटलं आणि तेव्हा ती मुलगी माझ्याकडे पळत आली आणि तिने माझी मदत केली. नंतरनं ती मला स्वतःच्या घरचा पत्ता सांगत होती, पण तोपर्यंत मला एक फोन आला, मी फोनवर बोलण्यात व्यस्त झाले. ती मुलगी माझ्या पुढून निघून गेली आणि मग मी तिला शोधू लागले. इतक्यात मला ती दिसली. मी तिच्या मागे जात असताना काही गुंडांची गाडी आली, तिला त्या गाडीमध्ये भरून घेऊन गेली. मी आपल्या गाडीने त्या मुलीसाठी त्या गुंडांचा पाठलाग केला आणि मग मला तिकडे जाऊन ती सापडली. मी त्या गुंडांना तू दिलेल्या रिव्हॉल्वरने सरळ गोळ्या घातल्या, आरोहीला सोडवलं तिकडनं आणि वाचवून आणलं. पण आता पोलिसांनी मला अटक केलेली आहे कारण मी त्या गुंडांना गोळ्या घातल्या यासाठी. त्याबरोबर मग आता लगेचच तो तिला सांगतो, तू काहीही काळजी करू नकोस डार्लिंग, मी थोड्या वेळात तिथे पोहोचतोय, अगदी 10 मिनिटात. आणि मग तो तिकडे येतो आणि मग पोलिसांकडनं रेवाची जामीन करतो. रेवाने जे काही केलं ते सेल्फ डिफेन्समध्ये आहे असं सांगतो, सिद्ध करतो आणि रेवाला बेल मिळवून घरी घेऊन जातो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला रमा अक्षयला म्हणत असते, अहो तुमचं काय चाललंय? नाही मला मान्य आहे रेवा आजपर्यंत कधीही चांगलं वागलेली नाही आहे, रेवा खूप वाईट आहे, विचित्र आहे, चुकीची आहे, सगळं मला मान्य होतं.
पण आज तिने आपल्या मुलीचा जीव वाचवलाय. आज जर ती वेळेवरती त्या ठिकाणी पोहोचली नसती तर तिकडे काहीही अनर्थ घडू शकला असता. उलट आज खऱ्या अर्थाने आपण रेवाचे आभार व्यक्त करायला हवेत. जिथे रेवा चुकली तिथे मी स्वतः तिला कायम शिक्षा मिळवून द्यायला पुढे होते. पण आज जर रेवाने एखादं चांगलं काम केलेलं आहे तर ते सुद्धा अप्रिशिएट करायला हवं ना आपण. रेवा आजपर्यंत कायम चुकीचं वागत आली आहे, पण आज पहिल्यांदाच रेवा चांगलं काहीतरी वागली आहे खरंच, असं मला मनापासून वाटतं. अक्षय म्हणतो, अगं रमा, हेच तर हवं होतं ना तिला. हेच हवं होतं की तू तिच्यावरती विश्वास ठेवावा आणि तू सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवतेस. ती मुलगी ना विश्वासाच्या बिलकुलच लायक नाही आहे. उगाचच्या उगाच तू तिच्यावरती विश्वास वगैरे ठेवायला काहीही जाऊ नको. अगं त्या मुलीने काही आपल्या मुलीचा जीव वगैरे वाचवलेला नाही आहे. उलट तिनेच आपल्या आरूला संकटामध्ये ढकललं असणार आहे. रमा, तुला काय वाटतं? मला कळत नाही आहे का तिचं प्लॅनिंग? अगं मी तुझ्यापेक्षा खूप चांगलं ओळखतो तिला काहीही फरक पडत नाही कोणाच्या जीवाच्या वगैरे. तिला फक्त नाटकं महत्त्वाचे असतात. हे सगळं आरूला वाचवण्याचं वगैरे तिने नाटकच रचलं होतं, ढोंग होतं ते सगळं. अगं तुला कळत कसं नाही आहे रमा? ती एक नंबरची खोटारडी, नालायक आणि हलकट मुलगी आहे. रमा म्हणते, बास बास बास. अहो किती गरळ ओकाल तुम्ही रेवाबद्दल? किती राग आहे तुमच्या मनात रेवासाठी? मला कळतच नाही आहे की तुमचं एवढं काय मत झालं आहे रेवाबद्दल. नाही, रेवा चुकीची वागली आहे, रेवा चुकली आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण आज आपल्या डोळ्यांनी आपण पाहिलं ना, रेवाला लागलं होतं आणि तरीही तिने आपल्या मुलीचा जीव वाचवला आहे. अक्षय म्हणत असतो, जीव वगैरे वाचवलेला नाही आहे. ती आता 7 वर्षानंतर तुरुंगातून सुटून आली आहे ना, तर तिचा बदला घ्यायचा असणार आहे आणि बदला घेण्यासाठीच ती इकडे आलेली आहे. आणि तेव्हाच तिने आपल्या मुलीचा जीव वगैरे वाचवून आपल्याला फसवण्याचं, लुबाडण्याचं नाटक केलेलं आहे. रमा, तुला कळत कसं नाही? ती रेवा दिसते तेवढी चांगली नाही आहे. उगाचच्या उगाच तू तिच्यावरती विश्वास ठेवून आपल्या मुलीला धोक्यात घालायला जाऊ नकोस. त्यावर मग रमा म्हणते, अहो तुम्ही चुकीचं समजताय. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की रेवाने यावेळी काही केलं असेल असं मला तरी वाटत नाही आहे. तुम्ही उगाच रेवाला दोष देणं बंद करा बरं. पण अक्षय आता रमाचं काहीही ऐकून घ्यायला तयारच नसतो. त्यामुळे त्यांचं भांडण आता खूपच जास्त वाढतं. तर दुसऱ्या बाजूला आता अभ्याला हे सगळं कळतं की आरोहीला ज्या लोकांनी किडनॅप केलं होतं ती लोकं ज्यांच्याकडनं मी पैसे घेतलेले आहेत तीच लोकं आहेत. आणि मग आता इकडे अभ्या विचार करतो, जाऊ देत, मी आता काहीच बोलत नाही. तसंही हे सगळं प्रकरण त्या रेवावर शेकलंय, तिच्यावरच शेकू देत. आरोही एका अर्थी घरी आली, एवढं बरं झालं. आणि रमा आणि अक्षयचं काय, आज भांडतायत, उद्या त्यांच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित पूर्वीसारखं होईल. उलट जर आता मी मध्ये जाऊन सगळं सांगितलं की हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे, माझा दोष आहे या सगळ्यामध्ये, तर घरातले सगळेच मला बोलतील, मला दोष देतील, माझ्यावर रागवतील, चिडतील आणि मग माझं सगळं नुकसान होईल. त्यापेक्षा मी आत्ता काहीही न बोललेलं, मौन धरलेलं, शांत राहिलेलंच चांगलं ठरेल. त्यामुळे मग आता अभ्यादादा काय करतो, अभ्यादादा गप्प राहणं पसंत करतो आणि तो आता काहीही बोलत नाही. तर इकडे आता आरू विचार करते की मी काय करू? मी आईबाबांना सगळं काही सांगून टाकू का की ते सगळं काही अभिषेक काकामुळे झालं आहे? उगाचच्या उगाच माझ्या आईबाबांमध्ये एवढं भांडण होतं आहे. जर मी खरं नाही सांगितलं तर आईबाबांमधलं भांडण खूप जास्त वाढत जाईल आणि मग पूर्वी जसे आईबाबा एकमेकांपासून लांब गेले होते तसे लांब गेले तर मग मी काय करू? नाही, मला माझे आईबाबा पुन्हा एकमेकांपासून लांब गेलेले नको आहेत. माझे आईबाबा कायम एकत्र राहिले पाहिजेत. मला सांगितलंच पाहिजे, आता मी सांगणार, असं म्हणत मग आरोही अक्षय आणि रमाकडे येते. अक्षय आरूला सांगतो, आरू बाळा तू नंतर ये, आम्ही महत्त्वाचं बोलतोय. त्यावर मग आरू म्हणते, बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अक्षय आणि रमा म्हणतात, आरू आपण नंतर बोलू, तू आधी जा. आरोही म्हणते, बाबा मला कुणी किडनॅप केलं होतं ते सांगायचं आहे. त्यावर मग अक्षय म्हणतो, काय कुणीच किडनॅप केलं होतं सांग बरं बाळा? त्या रेवा आंटीनेच तुला किडनॅप केलं होतं? त्याबरोबर मग आरू म्हणते, नाही बाबा, मला किडनॅप केलं होतं ते जे बॅड अंकल होते त्यांच्याकडनं अभिषेक काकाने पैसे घेतलेले आहेत आणि अभिषेक काकाने त्यांचे पैसे दिले नाहीत. भरपूर वेळा त्यांनी अभिषेक काकाकडे पैसे मागितले, पण अभिषेक काका प्रत्येक वेळी त्यांना काही ना काहीतरी कारण सांगायचा आणि पैसे द्यायला डिले करायचा. त्यामुळे मग त्यांनी अभिषेक काकाला सांगितलं होतं की आम्ही तुझ्या घरातल्या एखाद्या मुलाला किडनॅप करू, मग बरोबर तुझे पैसे निघतील आणि तू आम्हाला पैसे देशील. मग त्या लोकांनी किडनॅपिंगचा प्लॅन बनवला आणि म्हणून त्यांनी मला किडनॅप केलं होतं बाबा. आता हे सगळं ऐकून अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. अक्षय म्हणतो, आरू हे सगळं तुला कसं कळलं? तू काहीही बोलत तर नाही आहेस ना? त्यावर आरोही म्हणते, नाही बाबा, मी जे बोलते ते सगळं खरं बोलते. मी त्या लोकांचं बोलणं स्वतः ऐकलं होतं. त्यावर आता हे ऐकून अक्षयला तर खूपच जास्त राग आलेला असतो. अक्षयच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जाऊन भिडलेली असते. अक्षय म्हणतो, ह्या अभ्यामुळे हे एवढं सगळं घडलं आहे आणि तरीही हा एवढा गप्प राहिला आहे, नामनिराळा राहिला आहे, जणू काही याला काही माहीतच नाही आहे किंवा याचा या सगळ्याशी काही संबंधच नाही आहे. आता
जाऊन मी याच्याकडे बघतो. आणि मग अक्षय येतो आणि आता थेट अभ्याची कॉलर पकडतो. त्याबरोबर आता अभ्या म्हणतो अक्षय अरे, त्यावर अक्षय म्हणतो काय, बोल ना बोल. अभ्या, आज तुझ्यामुळे माझ्या मुलीवरती एवढा बाका प्रसंग ओढावला, तुझ्यामुळे तिला काही गुंडांनी किडनॅप करून नेलं होतं, तुझ्यामुळे हे सगळं घडलं आणि तुला एकदाही सांगावंसं वाटलं नाही का आम्हाला. त्यावेळी आता त्या ठिकाणी घरातले सगळे सदस्य आलेले असतात. तारा म्हणत असते मामा अरे काय करतोयस तू, हे का पकडली आहेस मामाची कॉलर, मामा अरे सोड ना मामा. त्याबरोबर मग आता ताराच्या आवाजाने मयुरीसुद्धा येते. मयुरी म्हणते काय चाललं या दोघांचं. अक्षय अरे काय आहे हे सगळं, का पकडली आहेस तू अभ्याची कॉलर अशी, अक्षय सोड. त्याबरोबर मग अक्षय हा कॉलर सोडत नसतो. मग आनंदसुद्धा विचारतो अक्षय काय सुरू आहे हे सगळं, का पकडली आहेस तू अभ्याची कॉलर. अक्षय अक्षय तो तुझा भाऊ आहे, सोड त्याची कॉलर. अक्षय सोड, जर काही चुकलं असेल त्याचं तर सांग तसं, पण हे काय आहे. त्यावर मग अक्षय म्हणतो काय आता तोंडातून आवाज फुटणार आहे तुझ्या की मी सांगू सगळं. नाहीच फुटणार तुझ्या तोंडातून आवाज, मलाच सांगावं लागेल. आणि मग अक्षय तर सांगू लागतो की याने कुठेही नोकरी वगैरे केलेली नाही आहे किंवा आत्ताही हा कुठेही कामाला वगैरे नाही आहे. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये हा लोकांकडनं कर्ज घेत फिरतो. याची टोपी त्याला लावतो, त्याची टोपी याला लावतो. ह्याने काही गुंडांकडनं काही दिवसांपूर्वी कर्ज घेतले होते पैसे, आणि ते कर्ज ह्याला अजूनही फेडता आलेलं नाही आहे, म्हणून ते गुंड ह्याच्या मागे लागलेले आहेत आणि म्हणून हा लपण्यासाठी इकडे आला होता. तर ते गुंडसुद्धा याच्या मागोमाग इथपर्यंत येऊन पोहोचले. ते गुंड ह्याच्याकडे पैसे मागत होते, पण याने प्रत्येक वेळी पैसे द्यायला डिले केलं कारण याच्याकडे पैसेच नाही आहेत. म्हणून मग त्या गुंडांनी याला धमकी दिली की तू पैसे दे, नाहीतर आम्ही तुझ्या घरातल्या एखाद्या मुलाला किडनॅप करू, मग बरोबर तू पैसे देशील. आणि त्या लोकांनी आमच्या आरूला किडनॅप केलं होतं, याच्यामुळे झालं हे सगळं. त्याबरोबर आता हे ऐकून मयुरी म्हणते काय अभ्या हे सगळं खरं आहे का. त्याबरोबर मग मात्र आता अभ्या हा निरुत्तर असतो, तो काहीच बोलत नसतो. त्याबरोबर मग आनंददादासुद्धा विचारू लागतो अभ्या काय बोलतोय अक्षय, अक्षय जे काही सांगतोय ते सगळं खरं आहे का, हे सगळं तू केलं आहेस का. अभ्या बोल, तुझ्यामुळे घडलं आहे का हे सगळं. अभ्या आता काहीच बोलत नसतो, तो गप्प असतो. मग आता आनंददादा म्हणतो ज्या अर्थी तू काहीही तोंडातनं एक शब्दसुद्धा काढत नाही आहेस आणि कंटिन्यू गप्प राहिला आहेस, याच्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे अक्षय जे काही बोलतोय ते सगळं खरं आहे आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस. हे सगळं घडताना तुला असं वाटलं नाही का की तू आम्हाला सांगायला हवंस, म्हणून तू कसं असं वागू शकतोस अभ्या, आज तुझ्यामुळे आरूच्या जीवावर बेतलं असतं. त्यावेळी मग रमासुद्धा म्हणू लागते अभिषेक दादा, तुम्ही तुमच्या मुलीला आर्थाला घरी लवकर घेऊन आलात आणि आमच्या आरूला मात्र तुम्ही शाळेमध्येच ठेवलं. आम्ही आरूला घरी घेऊन येत होतो, आम्ही आमच्या मुलीची काळजी घेत होतो, पण त्यावेळी तुमच्या गुंडांनी त्या आमच्या मुलीला किडनॅप केलं. तुम्ही जसं तुमच्या मुलीचा विचार केलात तसा आमच्याही मुलीचा थोडा विचार केला असतात तर काय झालं असतं, पण तुम्ही तसं केलं नाहीत. अभिदादा, तुमच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. तुम्ही जे वागलात ते अत्यंत चुकीचं आहे. प्लीज पुन्हा असं कधीही वागू नका. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला तुम्ही भावासारखे आहात काय, मी तुम्हाला माझा भाऊच मानलं आहे आणि तरीही तुम्ही हे असं वागलात. त्याबरोबर आता मयुरीसुद्धा म्हणते अरे अभ्या, नशीब थोडक्यावरती निभावलं, त्या आरूचा जीव वाचला, तिला त्या रेवाने वाचवलं म्हणून नशीब, नाहीतर आज आपल्या आरूचं काय झालं असतं. हे सगळे आम्ही सगळे त्या बिचाऱ्या रेवाला दोष देतोय. आम्ही तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायला सांगितलं आणि तू इकडे मस्त नामानिराळा राहिलास. हे सगळं करून तुला काय मिळालं. बिचाऱ्या त्या रेवाने जीव तरी वाचवला आरोहीचा आणि तू मात्र स्वतःच्याच पुतणीला एवढा सगळा त्रास झाला तरीही अजून गप्पा आहेस मूड गिळून. त्याबरोबर मग मात्र आता अभिदादा काहीही बोलत नसतो, कारण सगळी चूक ही अभिदादाचीच असते. अभिदादा फक्त रडत असतो. तर आता सगळेच त्याला म्हणत असतात की रडून आता काहीही मिळणार नाही आहे, चूक करण्याच्या आधी विचार करायचा होता, रडून काय उपयोग आहे आता. तर आता इकडे आपल्या वडिलांना असं लोक सगळे हिणवून बोलत आहेत, घालून पाडून बोलत आहेत. काकाने आज चक्क आपल्या बापाची कॉलर पकडली. आत्या, दुसरा आनंद काका, सगळेच जण आपल्या बाबांना बोलता आहेत आणि आपल्या बाबांचीच सगळी चूक आहे. हे सगळं बघून आता इकडे आर्थाला खूपच जास्त वाईट वाटू लागतं. तिच्याही डोळ्यात आता अश्रू तरळून आलेले असतात आणि तीसुद्धा आता रडत असते, पण ती बिचारी कोणाला काहीच बोलत नसते. मान खाली घालून आर्था तिकडे कोपऱ्यात उभी असते, सगळं बघत असते, पण शांत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. मुरांबा मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.